वागळे एस्टेट येथील ॲमेझॉन कंपनीमधील स्थानिक युवकांच्या कामाच्या रेट कार्डमध्ये अन्यायकारक कपात केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने ॲमेझॉनला निवेदन देण्यात आलं। शिवसेना विभाग प्रमुख आणि ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी संबंधित ठेकेदार व्यवस्थापकांची भेट घेऊन जाब विचारला। यापूर्वी प्रति ऑर्डर 50 रुपये असलेला दर नवीन वेंडरकडून 22 रुपयांवर आणण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या इन्सेंटिव्हमध्येही कपात झाल्याचं निवेदनात म्हटलं आहे। वाढती महागाई आणि युवकांवरील कौटुंबिक जबाबदाऱ्या लक्षात घेता जुने दर कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली। याबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना देखील निवेदन देण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा या निमित्ताने श्री एकनाथ भोईर यांनी दिला आहे। आणि त्या ठिकाणी ॲमेझॉनचे एक एजन्सी त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ माझ्या प्रभागातील 150 मुलं त्या ॲमेझॉनच्या याच्यामध्ये काम करतात। त्यांना काहीतरी ते 50 रुपये असं एक डिलिव्हरीचे जे चार्जेस ठरलेले होते। 1 वर्षापासून ती मुलं काम करतात आणि मराठी मुलंही त्याच्यामध्ये आहेत, उत्तर भारतीय मुलं आहेत, मुस्लिमी मुलं आहेत। हे सगळ्या जाती धर्माची मुलं अगदी रोजगार नसल्यामुळे त्या रोजगार या ठिकाणी मिळावं या दृष्टिकोनाने ते ॲमेझॉनमध्ये दाखल झालेले 1 वर्षापूर्वी। आणि ॲमेझॉनच्या त्या एजन्सीने कोणाला तरी हाताशी धरून आणि त्या ठिकाणी त्यांचे 50 रुपये जो चार्ज होता तो 22 रुपयावर आणला। त्या मुलाला कसं परवडेल? स्वतःची गाडी, स्वतःची व्हेकल, पेट्रोल स्वतःचा आणि 4 किलोमीटरची रेंज असते त्यांना हे करण्याची, डिलिव्हरी करण्याची आणि अगदी 4-4 माले 5-5 माले चढून त्यांना डिलिव्हरी त्यांना करावं लागतं एका डिलिव्हरी बॉयला। त्यांना 16-16 तास काम करून सगळं खर्च जाऊन 20-22 हजार रुपयेसुद्धा महिन्याला पडत नाही। आणि अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी कोणीतरी नवीन एजन्सी आली, त्यांनी कोणाला तरी हाताशी धरला आणि म्हटलं 22 रुपयामध्ये काम करा, 50 रुपयाचा रेट 22 रुपये करा। मग ते काल मुलाने थोडासा विरोध केला, पण त्या मुलाला त्याच्यासाठीच मी ॲमेझॉनलाही निवेदन दिलं की बाबा तुम्ही स्थानिक मुलांच्या याच्यावर रोजगारावर तुम्हाला मारता येणार नाही, पोटावर मारता येणार नाही। अगदी तुम्ही जर त्या प्रयत्न केला तर तुम्हाला शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही।